रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पुणे जिल्हा आणि शहर परिसरातील खासगी रुग्णालयामध्ये सध्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू असून मनमानी कारभाराने टोक गाठले आहे. उपचाराच्या आणि बिलाच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांना अक्षरशः लुटले जात आहे. पुण्यात खासगी रुग्णालयाची लूटमार होत असताना आरोग्य यंत्रणा आणि सरकारचा धाक संपलाय का, असा गंभीर आरोप सर्वसामान्य जनतेच्या वतीने जनसेवक तथा क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी केला आहे. नमस्कार, मी अमोल यशवंत तुपे, क्रांती शेतकरी संघटनेचा अध्यक्ष. मी वेळोवेळी सर्वसामान्य जी लोक आहेत त्यांच्या काही अडचणी सोडवत असतो. त्यांना औषध उपचाराकरता काही मदत लागत असेल किंवा हॉस्पिटलमध्ये काय मदत लागत असेल ही करत असतो. एकंदरीत गेल्या महिन्यापासून मी पाहतोय की अनेक लोक माझ्याकडं हॉस्पिटलच्या काही गोष्टी घेऊन माझ्याकडे येत असतात. त्या अनुषंगाने मी आत्ता पाहिलं की हॉस्पिटलमध्ये जी चाललेली जी लूटमार आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. कारण हॉस्पिटलमध्ये हवाच्या सवा बिलं लावून सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. यामुळे यांच्यावरती कोणाचा अंकुश राहिलेला नाही आहे. धर्मादायक आयुक्तांनासुद्धा मी निवेदन दिलेलं आहे. तसंच आरोग्य जे मंत्री आहेत त्यांनासुद्धा निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना असं मी कळवलेलं आहे की ही लूट त्वरित थांबवावी आणि यांना कुठेतरी नियंत्रण येण्याकरता ह्या प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत त्यांना कुठेतरी नियंत्रण लावलं पाहिजे, त्यांच्यावर काहीतरी अंकुश लावला पाहिजे. कारण की यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांची लूट चालवलेली आहे आणि सर्वसामान्य यामुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. त्यांना मोठ्या आर्थिक याचासुद्धा बोजा पडत आहे. त्याकरता माझी नम्र विनंती आहे शासनाने याच्यामध्ये लक्ष घालून त्वरित अशा जे काय हॉस्पिटल जी लूटमार करत आहे सर्वसामान्य जनतेची यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे ही मी विनंती करत आहे. सध्या रुग्णांना वेटीस धरून अक्षरशः लुटण्याचे सत्र सुरू आहे. रुग्णालयामध्ये छोट्या उपचारांसाठी आवाजवी फी आकारली जात आहे. तसेच काही प्रसंगी बिलांमध्ये प्रचंड अनियमितता दिसून येत असून नेमके पैसे कसले लावले आहेत याचा कोणताही पारदर्शक हिशोब नातेवाईकांना दिला जात नाही. अनेकदा पैसे वेळेवर न भरल्यास रुग्णांवर तातडीची उपचार रोखणे किंवा गंभीर परिस्थिती मृतदेह ताब्यात न देण्यासारखे संतापजनक प्रकारही समोर येत आहेत. एकीकडे सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळत असताना दुसरीकडे खासगी रुग्णालयाच्या अशा मनमानीमुळे तो पुरता देशोधडीला लागत आहे. या सर्व गंभीर प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट असून राज्याचे आरोग्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचा या रुग्णालयावर कसलाही धाक उरलेला नाही का, असा रोकडा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शासनाने आणि आरोग्य विभागाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा. पुण्यातील खासगी रुग्णालयाच्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी आणि लूट करणाऱ्या रुग्णालयाचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी तीव्र मागणी देखील क्रांतिकारी शेतकरी संघटना करत आहे. जर सरकारने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जनसेवक तथा क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी दिला आहे. सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट हॉस्पिटलनी जी लूट चालवलेली आहे ती त्वरित थांबवावी. मी आता पाहत आहे की एक सलाईन साधारण 50-100 रुपयाची असती, पण जर हॉस्पिटलचे जर पाहिलं तर 5-5 हजार 10-10 हजार रुपये बिलं त्या सलाईनचे रूमचे 20-20 हजार रुपये लावले जातात. आता जर आपण पाहिलं तर याला कुठेतरी अंकुश बसला पाहिजे. कारण की हॉस्पिटलचं जर बिल पाहिलं तर कुणाला 5 लाख कुणाला 10 लाख अशा मोठ्या प्रमाणात बिलं येत आहेत. ते हॉस्पिटलला कुणाचाच धाक राहिलेला नाही. त्याकरता आम्ही वेळोवेळी शासनाला हीच मागणी करतो, जी गोरगरिबांची लूट करणारी जी हॉस्पिटल प्रायव्हेट खाजगी रुग्णालय आहे यांच्यावरती पहिली कारवाई करा, जेणेकरून ही गोरगरिबांची लूट कुठेतरी थांबली जाईल आणि याच्यावरती कुठेतरी अंकुश बसेल.
हॉस्पिटलच्या आवाच्या सव्वा बिलावर मर्यादा घालणे अत्यंत गरजेचं बनलं आहे. रुग्णांवर उपचार करताना लागणारी औषधे, सलाईन आणि रूमचे भाडे या सर्वांच्या दरावर कुठेतरी नियंत्रण आणण्याची तीव्र गरज आहे. सध्या अनेक हॉस्पिटल मनमानी दर आकारून सामान्य रुग्णांची मोठी लूट करत आहे. कुठे होते नेमकी लूट? औषधे आणि सलाईन अनेकदा छापील किमतीपेक्षा अधिक किंवा भरमसाठ दराने औषधाची आकारणी केली जाते. रूमचे भाडे हॉटेलच्या दरापेक्षा जास्त भाडे सध्या रूमसाठी आकारले जात असल्याची तक्रार आहे. वैद्यकीय साहित्य, ग्लोव्ज, कापूस, सिरिंज यांसारख्या छोट्या वस्तूंवरही प्रचंड नफेखोरी केली जाते. पुणे शहर आणि परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये सध्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू आहे. रुग्ण औषध उपचार प्राप्त व्हावे अशा हतबल आणि गंभीर परिस्थितीत असताना खासगी रुग्णालयांकडून त्यांच्या या असहाय्यतेचा क्रूर गैरफायदा उचलला जात आहे. सध्या सर्वसामान्य जनता या मनमानी कारभारामुळे प्रचंड होरपळत आहे. पैशांअभावी औषधोपचार थांबू नयेत म्हणून सामान्य लोकांना आपली हक्काची घरे आणि अंगावरील सोने गहाण टाकावे लागत आहे. अनेक कुटुंबावर तर आपले राहते घर आणि दागिने विकून हॉस्पिटलचे बिल भरण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे. उपचाराच्या या बिलाच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांना अक्षरशः देशोधडीला लावले जात आहे. या सर्व गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार सातत्याने समोर येत आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे संपूर्ण बिल भरल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. खासगी रुग्णालयाची ही वसुली पद्धत अत्यंत संतापजनक आणि क्रूर आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती कायमची सोडून गेल्याने नातेवाईक आधीच प्रचंड दुःखात असतात. त्यातच अशा कठीण प्रसंगी सहानुभूती दाखवण्याऐवजी रुग्णालय प्रशासन एखाद्या निर्दयी सावकाराप्रमाणे पैशांसाठी अडवणूक करते. पैसे भरा आणि आपल्या नातेवाईकांचा मृतदेह न्या अशी अमानुष भूमिका घेणाऱ्या या हॉस्पिटल प्रशासनाला नराधम नाही म्हणायचं तर काय. पैशांच्या मोहापायी मृतदेहाची विटंबना करणे ही या आरोग्य व्यवस्थेची मोठी शोकांकिता आहे. पुणे जिल्हा हद्दीतील रुग्णालय कायद्याच्या केराची टोपली दाखवत आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या अशा क्रूर प्रशासनावर महाराष्ट्र सरकार आणि आरोग्य मंत्रालय कठोर फौजदारी गुन्हे दाखल करणार का? मृतदेहांचा बाजार मांडणाऱ्या अशा रुग्णालयाचे परवाने तात्काळ रद्द झाले पाहिजेत, अशी तीव्र मागणी क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने केली जात आहे. मेडिक्लेम आहे म्हणून रुग्णांची पद्धतशीरपणे मोठी आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. रुग्णांचा संपूर्ण विमा फस्त करणाऱ्या खासगी रुग्णालयांचा पर्दाफाश व्हायलाच पाहिजे. पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये विमा असलेल्या रुग्णांची पद्धतशीरपणे मोठी आर्थिक लूट सुरू आहे. एखाद्या रुग्णाकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे हे समजताच रुग्णालय प्रशासनाकडून उपचाराचे जास्तीत जास्त आणि आवाजवी बिल बनवून रुग्णाचा संपूर्ण मेडिक्लेमची पूर्ण रक्कम फस्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिक स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यातील वैद्यकीय सुरक्षिततेसाठी रक्ताचे पाणी करून मेडिक्लेमचे हप्ते भरत असतात. मात्र ऐन आजारपणात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर खासगी रुग्णालय या पॉलिसीचा गैरफायदा उठवतात. ज्या उपचारासाठी सामान्यतः कमी खर्च येतो तेथे मेडिक्लेमच्या रुग्णांना आवाच्या सव्वा दराने बिले लावली जातात. अनेकदा तर उपचाराचे पॅकेज वाढवून सांगणे, न केलेल्या तपासण्या बिलात समाविष्ट करणे किंवा विनाकारण ICUचा मुक्काम वाढवून पूर्ण विम्याची रक्कम लाटण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे रुग्णांचा संपूर्ण क्लेम रुग्णालयातच संपून जातो आणि भविष्यातील इतर आजारांसाठी कष्टाने घेतलेले विमा कवच शून्य होते. या लुटारू प्रवृत्तीमुळे सामान्य रुग्णांना आर्थिक संकटात ढकलले जात आहे. मेडिक्लेम कंपन्या आणि खासगी रुग्णांच्या या संगनमतावर आरोग्य विभाग आणि सरकार अंकुश ठेवणार की नाही, असा संतप्त सवाल क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी विचारला आहे. गोरगरीब सर्वसामान्यांची जर लूट या हॉस्पिटलनी जर थांबवली नाही, खाजगी हॉस्पिटलनी जर थांबवली नाही, तर मी येत्या काही दिवसामध्ये मी मंत्रालयात जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे. क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने तसेच पदाधिकारी आणि तसेच काही हॉस्पिटलमध्ये जे त्रस्त रुग्ण आहेत त्यांना घेऊन जाऊन मंत्रालयाच्या तिथे आमरण उपोषणाला बसणार आहे. याची कृपया शासनाने
नोंद घ्यावी. खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांकडून होणारे हल्ले आणि तोडफोडीच्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करता येणार नाही, हे जितके सत्य आहे तितकेच नातेवाईक अशा टोकाच्या भूमिकांपर्यंत का पोहोचतात याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता खासगी रुग्णालय प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारवर आली आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईक आपली आयुष्यभराची पुंजी, दागिने आणि घरे गहाण ठेवून रुग्णालयाचे खिसे भरत असतात. मात्र एवढे करूनही जेव्हा केवळ पैशांसाठी रुग्णांची अडवणूक केली जाते, उपचारांमध्ये पारदर्शकता ठेवली जात नाही आणि मृत्यू झाल्यास बिलापोटी मृतदेह रोखून धरला जातो, तेव्हा हताश झालेल्या नातेवाईकांचा बांध फुटतो. सर्वसामान्य रुग्णांची होणारी ही अमानुष लूट आणि पिळवणूक आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. सर्व बाबींचा विचार करता ही केवळ फसवणूक नसून मानवी हक्कांचे उघड उल्लंघन आहे. तरी या प्रकरणी शासनाने आणि आरोग्य विभागाने निव्वळ आश्वासन न देता या गंभीर समस्येवर तातडीने आणि ठोस तोडगा काढावा. पुण्यात मनमानी करणाऱ्या खासगी रुग्णालयाच्या प्रशासनावर जबर बसेल अशी कठोर कारवाई शासनाकडून केली जावी. सदर तक्रारीचे आणि अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने लुटारू रुग्णालयावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्यांचे परवाने कायमचे रद्द करावेत, असे जनसेवक तथा क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.